झालं आवरून गौरींचं? हो अगं, ते तयारी खूप केलेली होती, ते आवरायला किती वेळ जातोय. आता सगळं आवरून झालं की पुढच्या वर्षीपर्यंत काढायचं नाही मग. मोदक करायचे का परत? अजून एकदा गणपतीला करूया. उकडीचे तांदळाचे करूया. दोन्ही पण म्हणत होती ना. होय, मोदक खायचे. करूया चला करूया मोदक. चल म्हणाली, खरं तांदळाचे मोदक सगळे म्हणतात अवघड आहेत, पण मला तर अजिबात अवघड वाटत नाही. करायची फक्त पद्धत कळाली ना की लगेच म्हणजे समजतंय कसं करायचं, आणि सोप्या पद्धतीने केले की होतात चांगले. हे तांदळाचं पीठ आहे. हा, त्याची तयारी केली बघ. हे 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे आणि हे दूध आहे. जे तांदळाच्या पिठाचं दुप्पट दूध घ्यायचं. त्याच्यानंतर हे डाळीचं पीठ हे सारणासाठी केलंय. ही वेलची पूड आहे, ही खसखस आहे, हे केशर आहे, खोबरं, गुळ, तूप आहे. तूप आपण पहिलं उकडीसाठी तयार करून घेऊया. दूध 4 वाट्या. यात 2 चमचे तूप घालायचंय. हे चांगलं गरम करायचं. उकड चांगली झाली ना म्हणाली तर मोदक अजिबात अवघड नाहीत. मीठ घालायचंय. एवढं घालायचं चवीला, मोदकाला चव येण्यासाठी. हे पूर्ण असं उकळी येऊन द्यायचं नाही. जराशी उकळायला असं वाटलं की नाही आपल्याला की आता उकळणार आहे त्यावेळेस, हा कोमट नाही, अगदी गरम पण व्हायला पाहिजे. आणि थोडं असं गरम झालं, उकळताना म्हणलं की गुठळ्या व्हायची शक्यता असते. आपण थोडस कमी उकळायला आले असं कळलं की मग पीठ लगेच त्यात हे करायचं आणि उकड तयार करायची. पाणी पाहिजे चांगली उकडीला का? चांगली वाफ आली ना खव्यासारखे मोदक होतात, मस्त चविष्ट. आणि बनवण्याची पण पद्धत तुला सोपी शिकवते. त्या पद्धतीनं शक्यतो काय होतंय, हातावरती तेवढ्या कळ्या पडत नाहीत. जेवढ्या कळ्या पाहिजेत ना तेवढ्या अशा ह्याच्यामध्ये पटपट होणार शिकवते तुला कशी करायची. ते वेळ पण जात नाही जास्तीचा. झालं गरम. हा, आता हे थोडं गरम व्हायला लागले. हे तूप ह्यात घातल्यामुळे पटकन असं शिजतं आणि छान वाफ बसते पिठाला, उकडीला लागल्यात. वाफायला लागल्या म्हणलं की असं पीठ थोडं आपण आता ह्यात हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. थोडं बारीक करायचा गॅस आणि चांगलं मिसळून घ्यायचं. ते असं जेवढं हटता येईल ना तेवढं हटून घ्यायचं. हे बघ, त्याला चांगली वाफ घ्यायची. कुठला वाटतं काना? कानाचं सुरू झालं आता. आपल्याला काय करून देणार नाही मोदक, तो त्याला सांभाळत करायचे. असं पीठ झालंय. आता थोडी याला वाफ देऊन घ्यायची. 3 ते 4 मिनिटं वाफ घ्यायची. याला हलवायचं पूर्ण चांगलं. झाकून ठेवूया. काय गं बबडे, काय ग सोनू, काय ग काय? त्याला हे 2 वाट्या खोबऱ्या बरं का. 1 नारळ साधारण, त्याला 1.5 वाटी गुळ असते. म्हणजे तेवढं त्याला बरोबर होते गोडीला. आणि त्यात बेसन का घालायचं आपण, म्हणजे वेगळं राजस्थानमध्ये बेसन घालतो ते का, तर ते बॅटर चांगलं, म्हणजे सारण चांगलं तयार होतं, चविष्ट. आणि गणपतीला बेसनाचे लाडू आवडतात. आता आपल्याला बेसन लाडू करायला वेळ नसतोय कधी कधी, काही करतात काही नाही करतात. मग ह्यात टाकलं तरी तो बेसन लाडू, म्हणजे बेसन टाक केल्यामुळं तूप, बेसन, खसखस, वेलची, खोबरं आणि गुळ असं ते सारण इतकं छान होतं बघ. हे बघ, हे म्हणाली असं आता मळून घ्यायचं. आता खरं तुपाचं काम आहे. आता हे मळून घेतलं की नाही छान लगेच, आणि गार झालं तरी चांगले होतात असं कोमट. आता आपण एक हे आहे ना, या पात्रात त्यांना कळ्या करायला येत नाहीत, त्यांनी ह्या पात्रात करायच्या आणि इतक्या सुंदर होतात ते पटकन. आणि आपल्याला वेळ नसतो एवढा. त्या कळ्या वेगळ्या व्यवस्थित झाल्या नाहीत समजा तर ते समोर न्यायला पण कसं तरी वाटतं. कसे मोदक केले, पण खरं हे अशी आयडिया आपल्याला बरी आहे. हे असं करायचं.
असं घालायचं ह्यात, आपल्या बोटाने पूर्ण पसरवायचं हे व्यवस्थित असं. नंतर सारण टाकायचं त्यात, सारण भरायचं जेवढं भरेल तेवढं, कारण हे तांदूळचं पीठ नुसतं लागलं नाही पाहिजे, ते सारण पण चांगलं लागतं ह्यात. असं भरायचं आतमध्ये चांगलं. त्याच्यानंतर काय करायचं, असं एक थोडंसं पीठ घ्यायचं, वरून ह्याला पॅक करून टाकायचं, बंदिस्त. हे आणि किती वेळात बघ आता हे झाला पण मोदक तयार. हे बघ, हे असं काढायचं बाहेर. हे बघ मस्त, किती छान झालं बघ, मस्त पडलं. म्हणाले ते केशर लाव तू वरती, केशर मोदक दिसायला छान दिसतात. असं थोडं थोडं ठेवायचं. मोदक पात्र नसेल ना आपल्याकडं तर इडली पात्रात पण असं केळीच्या पानाचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याच्यावर एक एक मोदक ठेवायचं. ते पण एक 7 ते 10 मिनिटात मध्ये 7 ते 8 मिनिटात चांगले शिजतात. आणि झाले असतील ना? झाले की मस्त. हाताने पण पटपट करता येतात, पण जेव्हा आपल्याला गडबड असेल तेव्हा असे पटपट करून घ्यायचे. असे ठेवायचे. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलंस का? हो. हे म्हणाली, 1 नारळ, 2 वाट्या तांदळाचं पीठ आणि 1.5 वाटी गुळ. याच्यामध्ये केवढे मोदक झालेत बघ. बाहेर नाण्याचे म्हणलं तर 40 रुपयाला एक मोदक आहे आणि घरी चविष्ट होतात. तू पहिल्यांदा आलीस तेव्हा आपण पहिला पदार्थ काय केला होता? तू म्हणलीस मला मोदक शिकायचे. हे बघ आता ह्या कसं झालंय मोदक. तेव्हापासूनच आवडतं, तेव्हापासून आवडायला लागले. त्याच्या आधी गव्हाच्या पिठाचे आपण करायचो मोदक. खाणारेस का? खा.